विश्वास नांगरे पाटील हे ग्रामीण भागातले आणि जो तालुका शिराळ तालुका डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो आणि या राज्याला ज्याने अनेक वर्ष नेतृत्व दिलं ते शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या कोकरूड या गावातले ते बहुजन समाजातला एक उमदा तरुण खऱ्या अर्थाने एवढ्या उच्च पदापर्यंत त्यांनी आपल्याला मजल मारलेली आहे। प्रचंड मेहनतीने आणि खडतर प्रवास करून ते इथपर्यंत आलेले आहेत आणि ग्रामीण भागातील तरुणांचे ते आयडॉल आहेत। संघाच्या व्यासपीठावरती ते गेले तर नेमकी संघाची शिकवण काय आहे? तुमच्या अंगी शिस्त बनवा, देशप्रेम वाढवा, जे रंजले गांजले आहेत त्यांच्यासाठी मत्तीला धावा, आरोग्याच्या सुविधा निर्माण करून द्या, भूकंप असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, महापूर असेल, तिथं तळागाळातल्या माणसाच्या मदतीसाठी तुम्ही धावून जावा आणि हिंदुस्थानाचा तिरंगा झेंडा सदैव खांद्यावरती घेऊन तो डौलानं फडकत ठेवा। ही जर संघाची विचारसरणी असेल आणि अशा विचारसरणीच्या व्यासपीठावरती एक कर्तबगार अधिकारी बहुजन समाजातला तरुण त्या ठिकाणी जर संघाचं कौतुक करत असेल, काही आपले विचार मांडत असेल, तर मला वाटतं हे महाराष्ट्रातल्या तरुणांच्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे। मी तर असं म्हणेन की ते सिव्हिल ड्रेसवरती गेलेले होते, त्यांनी खऱ्या अर्थानं खाकी वर्दी घालून तिथं जायला पाहिजे होतं आणि मग खाकी वर्दीतल्या माणसातला माणूस अजून जागा झाला असता आणि तो देशसेवेसाठी अजून प्रेरित होऊन कामाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लागला असता। परंतु काही लोक त्यांच्यावरती टीका करत आहेत। आपल्या गावगाड्यामध्ये एक म्हण आहे, कुत्ते को घी पचत नसतं, ही गावगाड्यामध्ये एक जुनी म्हण आहे। त्यामुळं चांगले विचार काही लोकांना पचनी पडत नाहीत, पचत नाहीत, हे आता या सगळ्या एकंदरीत घडलेल्या घडामोडीवरून दिसून येतं। तुम्ही समर्थन करता ते त्या व्यासपीठावर गेले आणि त्यांनी संघाची स्तुती केली, तुम्ही समर्थन करता काय? तुम्ही समर्थन करता त्या गोष्टीचं? जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे। संघानं देश एकसंघ ठेवण्याची प्रेरणा दिली। संघानं खऱ्या अर्थानं शिस्तप्रिय राहून आपण स्वावलंबन आपल्यामध्ये तत्व आलं पाहिजे, दुसऱ्याविषयी आदर भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हा हिंदुस्थान बलशाली बनला पाहिजे। हा देश आमचा आहे, या देशावर आम्ही प्रेम करतो। जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा देश एकसंघ राहिला पाहिजे आणि प्रगतीच्या दिशेनं धावला पाहिजे, ही भूमिका संघानं घेतली। आणि म्हणून मला वाटतं की देशावर प्रेम करणारी संस्था हिच्याविषयी मनामध्ये जर काही लोकांचा आकस असेल तर ही लोक निश्चितपणानं कोणत्या देशावरती प्रेम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। काही लोक म्हणत आहेत की अर्बन नक्षलवादी समजून नांगरे पाटील आमचा एन्काउंटर करतील। मला वाटतं मरकुड्या कुत्र्याला दगड मारायची गरज नसती काय, त्या पण काही मरकुडी माणसं झोपली की गावामध्ये भुंकत असतात की आम्ही हे अजून जिवंत आहोत, त्यातलं हे लक्षण आहे। रोहित पवार असेल किंवा बच्चू कडू असेल, हे सरसकट कर्जमाफीची मागणी करतात। सरकारची नवीन कर्जमाफी योजना, यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळताना दिसतो का तुम्हाला? या ठिकाणी विदर्भातल्या या मातीतल्या विस्थापितांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या आणि प्रस्थापितांची सत्ता धुळीला मिळवून गावगाड्याला बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व हे नागपूरमधलं आहे।
सोन्याचा चमचा आणि वाड्यामध्ये जन्माला आलेले लोकच या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, हे जी काय एक रूढी पडलेली होती, त्या वाड्याला सुरंग लावणारा खऱ्या अर्थानं दूरदृष्टीचा नेता या नागपूर शहरानं, या विदर्भानं खऱ्या अर्थानं देवाभाऊच्या रूपानं या महाराष्ट्राला दिला. आणि त्यांनी दुसऱ्यांदा कर्जमाफी केली. 2017ला एक कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं केली. त्याच्यानंतर 19ला जी कर्जमाफी महाविकास आघाडीनं केली त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मी शेतकरी नेता म्हणून ते नाकारणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना मात्र त्या काळामध्ये 60-70%, 80% शेतकऱ्यांना 50,000 रुपये देतो म्हटले मिळाले नाही. आत्ताची जी कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये काहीसुद्धा असं किचकट नाही आहे. काही विरोधकांनी बाव केलेला आहे. जे शेतकरी 2017च्या कर्जमाफीपासून वंचित राहिले, जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीपासून वंचित राहिले, त्या सगळ्या शेतकऱ्यांना परत 2 लाखाचा लाभ मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 17-19ला लाभ घेतला नाही पण ते थकबाकीदार आहेत, 2019 नंतर थकबाकीदार असतील, त्यांनाही त्याचा हा लाभ मिळणार आहे. आणि नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा 50,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायामध्ये जे काही आज अरिष्ट उभा राहिलेले आहेत त्याच्यावरचा हा उपाय नाही, ही मलमपट्टी आहे. परंतु कर्जमाफीच करायला लागू नये अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्यामध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. आणि मग त्यासाठी खऱ्या अर्थानं जे धोरणं आहेत त्या धोरणांच्या मध्ये बदल करावा लागेल. 1951 साली शेड्यूल 9 31B अंतर्गत जे घटनेमध्ये पंडित नेहरूंनी त्या शेड्यूल 9चा समावेश केला, ते शेड्यूल 9 आपल्याला काढून टाकावं लागेल. 250 शेतकरी विरोधी कायदे आहेत, ते कायदे आपल्याला काढावे लागतील. आणि शेतकऱ्यांच्या कंपन्या या देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन कराव्या लागतील. आणि आयात निर्यात धोरण हे 5 वर्षाचं असावं लागेल. परंतु शेतकरी याचक म्हणून भीकवादाच्या दयावरतीच जगला पाहिजे ही भूमिका राज्यकर्त्यांची आहे. ही मागणी विरोधी पक्षसुद्धा करत नाही, कारण त्यांना याचक आवडतो. भीक मागणारा हे त्यांचं वैभव असतं. पण आम्ही म्हणतो की एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा याचकाच्या रूपात उभा राहता कामा नये, तर तो कर्णाच्या रूपामध्ये उभा राहायला पाहिजे. उद्धव ठाकरे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ज्या मतदारसंघातले खासदार त्यांना सोडून गेले तिथे ते फिरत आहे आणि मतदारांना माफी मागत आहे की तुम्ही गद्दारांना निवडून दिलं, त्याबद्दल मी माफी मागायला आलो आहे. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की येऱ्या माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या. तुमच्या लक्षात येईल की उद्धव साहेबांनी हा दौरा माफी मागण्याचा 2019 साली काढायला पाहिजे होता की तुम्ही मला मतदान केलं, पण आता मी महायुतीला तुम्ही मतदान केलेलं होतं, देवाभाऊला मला मतदान केलेलं होतं, नरेंद्र मोदींच्या नावानं मतदान केलेलं होतं, परंतु मी आता गद्दारी केलेली आहे आणि म्हणून मला एकदा माफ करा, माझ्या गद्दारीला मला माफी द्या. खऱ्या अर्थानं त्यावेळी जर ते हिंडले असते माफी मागायला तर आत्ता त्यांना अधिकार होता काय. म्हणून आधी तुम्ही काय केलं ते लोकांना सांगा आणि मग तुम्ही लोकांच्या दारात जावा. आणि हा रस्ता तुम्हीच तयार केला आहे उद्धव साहेब. आता तुम्ही केलेल्या रस्त्यानं तुमचं गडी निघालं तर वाईट का वाटून घ्यावं. जर तुम्ही रस्ताच तयार केला नसता तर त्यांना कोणत्या गावाला जायचं आहे त्या गावाचं नावच आठवलं नसतं. मतदार माफ करेल का त्यांना, असं वाटतं का? मतदार माफ करेल त्यांना? असं आहे की मतदार उद्धव साहेबांना निश्चितपणानं माफ करेल. त्याने आता राहायला इंडियातनं भारतात यावं आणि भारतातल्या खेड्यात गावात राहावं. गाई म्हैशी शेळ्या पालन, कुक्कुटपालन, शेती, ऊसाला पाणी पाजायचं, कापूस लावायचं, निंदायचं, ह्या उद्योगात आलं तर लोक म्हणतील हा आता आमच्याकडं आलाय. तुम्ही जर मातीतच येणार नाही आणि इंडियात बसून मातीतल्या माणसांना सांगणार मला राजा म्हणा काय, आता ते दिवस संपलेला आहे. कारण आता राजा लोकशाहीमध्ये मतदार त्याच्या दुबळ्या बोटानं जन्माला घालतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव